नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वी विषय मराठी नमुना घटक चाचणी क्रमांक 1 उत्तरासहित। विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे, रोल नंबर, वेळ 1 तास, गुण 25। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही वर्ग 11वीची जी मराठीची घटक चाचणी आहे ती बघितली होती, ती तुम्ही लिहून पाहिली असेल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती आता तुम्ही तपासून पहा की तुम्ही ती कशा पद्धतीने लिहिली, उत्तरं पूर्ण बरोबर लिहिली आहेत का, कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। चला तर मग सुरुवात करूया। विभाग 1 गद्य, गुण 8। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, गुण आहेत 4। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुलना करा 2 गुणांसाठी। त्यासाठी प्रश्न दिला होता पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र याची आपल्याला तुलना करायची आहे। तर उत्तर पुस्तकरूपी मित्र यामध्ये पहिला मुद्दा आहे पुस्तके आयुष्यभर सोबत करतात। मानवी मित्र यामध्ये पहिला मुद्दा आहे जवळचे मित्र दुरावतात। पुस्तकरूपी मित्र यामध्ये दुसरा मुद्दा आहे पुस्तके नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात। मानवी मित्र यामध्ये दुसरा मुद्दा आहे ज्यांच्यावर प्रेम केले ते वैरी बनतात। पुस्तकरूपी मित्र यामध्ये तिसरा मुद्दा आहे पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत। मानवी मित्र यामध्ये तिसरा मुद्दा आहे माणसे काही वेळा विश्वासघात करतात। पुस्तकरूपी मित्र यामध्ये चौथा मुद्दा आहे पुस्तके स्वतः जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात। आणि मानवी मित्र यामध्ये चौथा मुद्दा आहे माणसे उदार नसतात। अशा प्रकारे पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र या दोन्हीमध्ये तुलना करता येते। जर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिले तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात। दुसरा प्रश्न आहे अर्थ स्पष्ट करा, 1 गुण। 2 वाक्य दिले आहेत, त्या वाक्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे। एका वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अर्धा गुण आहे, त्यामुळे उत्तर थोडक्यात लिहायचं आहे। तर पहिलं वाक्य आहे दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे। याचा काय अर्थ होतो, काय अर्थ स्पष्ट करता येईल? तर उत्तर एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे। आणि दुसरं वाक्य आहे पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे। या वाक्याचा काय अर्थ होईल? तर उत्तर आहे पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे म्हणजेच पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे। अशा प्रकारे प्रश्न अर्थ स्पष्ट करा या पद्धतीचं कशा पद्धतीचे उत्तर लिहायचे आहे ते आपण पाहिलं आहे। जर अशा पद्धतीची उत्तरं तुम्ही दिली असतील तर तुम्हाला 1 पैकी 1 गुण या ठिकाणी मिळतो। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कारण लिहा। यामध्ये सुद्धा 2 वाक्य दिले आहे, त्यासाठी 1 गुण आहे। तर पहिलं वाक्य आहे ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत। कारण काय कारण आहे की का अपमानकारक वाटल्या नाही? तर उत्तर आहे ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण लेखक स्वतः पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती। दुसरं वाक्य प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण उत्तर प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण अनेकदा फुकटे वाचक नेलेले पुस्तक परत देतच नाहीत। अशा प्रकारे आपण उतार्यावर आधारित हे प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत। आता आपण तो उतारा बघू कोणता आहे, कसा आहे। तर चला मग सुरुवात करूया। अशी पुस्तकं या पाठातील हा उतारा आपण घेतला आहे। अशी पुस्तकं या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 11 व 12 यावरील हा उतारा आहे। चला तर मग उतारा वाचनाला सुरुवात करूया। काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात। अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते। अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत। दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात।
उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत असतात. अशा वाचनाची नशा और असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसाडणारं आपलं अंतःकरण ते उघड करतात. माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असत. पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तकशत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते. पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. माझ्या हाती पुस्तकं देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम यव वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वराला तरी त्याला पुस्तकं द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले की मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन. पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थिनी माना खाली घालून बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? एक गोष्ट मात्र खरी, मी उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर सोबत करतात, मनाला धीर देतात.
जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुकतंच ते संपवलं. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजीची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्राची गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामाचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत. याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसतं हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण ही शब्द वापरतो. अशा प्रकारे आपण अशी पुस्तकं या पाठाचा जो उतारा आहे त्या उताराचे या ठिकाणी वाचन केले आहे. आता वरील जे प्रश्न पाहिले होते आपण, जे वस्तुनिष्ठ प्रश्न होते ते सुद्धा या उतार्यावरच आधारित होते. आता खाली जे स्वमत, अभिव्यक्ती यावर 4 गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा या उतार्यावर आधारित आहेत. प्रश्न 4, स्वमत, अभिव्यक्ती 4 गुण. तर यामध्ये स्वमत यावर एक प्रश्न विचारला आहे आणि अभिव्यक्ती यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहायचे आहे. परंतु या ठिकाणी आपण नमुना घटक चाचणी उत्तरासहित पाहत आहोत. तर तुम्हाला स्वमत यावर आधारित प्रश्न विचारला तर कशा पद्धतीने उत्तर लिहायचे आणि अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न विचारला तर कशा पद्धतीने उत्तर लिहायचे हे माहीत असावे, म्हणून या ठिकाणी मी दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून देत आहे. स्वमत यावर आधारित प्रश्न आहे, पुस्तकाविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, लेखकांच्या मते मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. तो चांगले वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंतःकरणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट काय आहे हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो. प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये यांची ही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच पुस्तक आपल्याला चांगले जीवन जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे. पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत. अशा प्रकारे पुस्तकाविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन आपण लिहिला आहे. जर अशा पद्धतीने उत्तर लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात. किंवा अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न विचारला आहे तर तो प्रश्न आहे, उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात हे विधान स्पष्ट करा. उत्तर, उत्तम साहित्यकृती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी 10वीची परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती.
निराश झालो होतो. काय करावे ते सुचत नव्हते. तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले. अच्युत गोडबोले या लेखकांचे मुसाफिर वाचायला सुरुवात केली. पुस्तकाचे नाव काय आहे? मुसाफिर. मग पुढे वाचत गेलो आणि वाचतच गेलो. लेखकांनी स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान, IIT सारख्या मातब्बर खूप प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील अन्याय अत्याचार यांचे दर्शन घडले. जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकून देऊन अभ्यास सुरू केला. प्रचंड यश मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर गाजली. जगभर मोठमोठ्या कंपन्यांना मार्गदर्शन केले. कित्येक कंपन्या स्वतः स्थापन केल्या. अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टीच बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली. आता जेव्हा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कुठूनही वाचायला सुरुवात करतो. माझा कंटाळा निघून जातो आणि मन चैतन्याने भरून येते. अशा प्रकारे उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात हे स्वधारण स्पष्ट करता येते. आता एखाद्याचं उदाहरण वेगळं असेल, त्यांनी वेगळं कोणतं पुस्तक वाचलं असेल तर त्या पुस्तकाचं उदाहरण लिहूनसुद्धा आपण या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. आता प्रत्येकाला वेगळ्या पुस्तकाने अनुभव येतो, वेगवेगळे पुस्तक चांगली वाटतात, तर त्या पुस्तकांची नावे तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे विभाग 1 गद्य गुण 8 यावर प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे अशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित होते. सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने लिहिले आहे असे आशा करते. ज्या विद्यार्थ्यांनी घटक चाचणीच लिहिली नसेल तर त्यांनी अशा पद्धतीचे प्रश्न लिहून घ्या. अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारांचा जास्तीत जास्त सराव करा. पद्य विभाग 6 गुण. पद्य विभागावर आपण आपल्या नमुना घटक चाचणीमध्ये 6 गुणांसाठी प्रश्न विचारले आहे. प्रश्न दुसरा, पुढील काव्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, हिरवे धागे म्हणजे? पर्याय, हिरव्या रंगाचे सूत, हिरव्या रंगाचे कापड, हिरव्या रंगाचे गवत, ताजा प्रेमभाव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताजा प्रेमभाव. हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव. दुसरं विधान आहे, सांग धरावा कैसा पारा म्हणजे? पर्याय, पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, हातातून निसटणारा पारा, पाऱ्यासारखा चकाकणारा, पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. सांग धरावा कैसा पारा म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. अशा प्रकारे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा यावर 1 गुणांसाठी प्रश्न विचारला होता. त्याची उत्तरे अशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित होते. प्रश्न दुसऱ्यामध्ये आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती? उत्तर, कवीने डोळ्यांना डाळिंबाचा पारा ही उपमा दिली. दुसरा प्रश्न, अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे? उत्तर, अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतःसाठी वापरला आहे. अशा प्रकारे एका वाक्यात उत्तरे लिहा यावर 1. त्यानंतर आहे कविता. कवितेचे वाचन आपण करूया. दवात आलीस भल्या पहाटी, बासी मर्ढेकर हे कवी आहेत. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 25 व 26 वर ही कविता आहे. चला तर मग कवितेच्या वाचनाला सुरुवात करूया. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरेल पावला मधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणीची एथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, मंद पावला मधल्या गंधा.
अशा प्रकारे आपण दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे या ठिकाणी वाचन केले आहे. तर कवितेसमोरील नमुना घटक चाचणीमधील प्रश्न आहेत. अभिव्यक्ती आणि रसग्रहण यावर आधारित हा प्रश्न आहे. दोन्हीपैकी कोणताही प्रश्न आपण सविस्तर लिहायचा आहे. गुण आहेत 4. तर पहिला प्रश्न अभिव्यक्ती यावर आधारित आहे. प्रश्न विचारला आहे, प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. उत्तर, बा सी मर्ढेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चित्रित करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच, पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायी भाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत दवात आलीस भल्या पहाटी ही कविता वेगळी ठरते. प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकुळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे हा संभ्रम कवितेच्या प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमी जीवनात विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेमभाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व प्रेमजीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे भागध्येय नशीब ठरते. समकालीन प्रेम कवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही. प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत असल्यामुळे ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे. किंवा रसग्रहण यावर आधारित प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर रसग्रहण यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, दवात आलीस भल्या पाटी या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर, प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही दवात आलीस भल्या पहाटी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकुळता हा या प्रेमकवितेचा स्थायी भाव आहे. शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ धुसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमामधून साकार केली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेमकवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. प्रेमभावनेचे हिरवे धागे, डोळ्यामधील डाळिंबाचा पारा, आठवणीची रांग, तांबूस नखावरील शुभ्र चांदण्या, पावलांचा गंध इत्यादी भावगर्भ प्रतिमामधून प्रेमभावनेतील व्याकुळता प्रत्येकारी रीतीने प्रगट झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे. प्रेमात बुडून गेलेल्या जीवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागध्येय आहे की काय प्रेमाची परिणती विरहात होते का? केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून मृगोच्चर होत राहतो. अनुष्टुभ छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यामुळे रसिकाच्या ओठात गुणगुणत राहते. त्यामुळे प्रेमातील कातरता अधोरेखित करणारी ही बा सी मर्ढेकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे. अशा पद्धतीने विभाग 2 पद्य यावर 6 गुणांसाठी प्रश्न विचारले आहे. त्याची उत्तरे अशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित होते. काही विद्यार्थ्यांनी घटक चाचणी लिहिली नसेल तर उत्तरासहित अशा पद्धतीने सराव करा. अशाच प्रकारच्या इतर कवितांचा उतार्यांचा सराव करा. विभाग 3 उपयोजित मराठी, त्यामध्ये प्रश्न 3 खालील कृती करा. गुण आहेत 5. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सूत्रसंचालकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, सूत्रसंचालक बहुश्रुत, चौफेर वाचन व श्रवणाचा व्यासंग असावा. समकालीन सामाजिक व राजकीय घडामोडी व क्रीडा सांस्कृतिक विश्व यांची माहिती असावी. वाचनात आलेल्या मजकुरांचे मुद्देसूद टाचण करणे व त्याचा योग्य संदर्भासह वापर करणे. विविध ग्रंथसंग्रह व सामान्य ज्ञान, संकेतस्थळांचे वेबसाईट्स ज्ञान हवे.
म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईटचे ज्ञान असावे, ते त्यांच्या निरीक्षणात, वाचनात, पाहण्यात असाव्यात. भाषेवर विलक्षण प्रभुत्व हवे. भाषेवर विलक्षण प्रभुत्व हवे. शब्दशुद्धता व आवाहकता आवश्यक. विविध क्षेत्रातील कार्यक्रम सजगपणे ऐकणे व वक्ता श्रोत्यांचे मार्मिक निरीक्षण करणे. स्वतःची वक्तृत्वशैली निर्माण करणे. ध्वनिवर्धक, ध्वनी निक्षेपक, माईक याचा सराव व वापर योग्यरित्या करणे. बोलण्याची गती व चढ उतारांसाठी आवाजाची चांगली जोपासना करणे. विशिष्ट कार्यक्रमाचा हेतू व स्वरूप नीट समजून घेणे व कार्यक्रमाला उचित न्याय देणे. अशा प्रकारे सूत्रसंचालकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लिहिता येतात. किंवा दुसरा प्रश्न विचारला आहे, वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा. तर कार्यक्रम पत्रिका आपल्याला तयार करायची आहे. वसुंधरा दिन, वक्तृत्व स्पर्धा, दिनांक, जी दिनांक असेल ती टाकायची आहे. आपण केव्हा साजरा करत आहोत ते बघायचं आहे. पूर्वकथन शिष्टाचारासह, दीपप्रज्वलन, वृक्षारोपण, पाहुण्यांचा परिचय व स्वागत, परीक्षकांचा परिचय व स्वागत, प्रास्ताविक, स्पर्धक क्रमांक 1, 2. आता शाळेत किती क्रमांक देतात, 1, 2, 3 देतात की 5 क्रमांकाला बक्षीस देतात ते पाहायचं आहे. परीक्षकांचे मनोगत, पाहुण्यांचे मनोगत, पारितोषिक वितरण, आभार प्रदर्शन. अशा प्रकारे आपण वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करू शकतो. अशा प्रकारचे जर 2 प्रश्न आले तर कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि सविस्तर लिहायचे आहे. विभाग 4 व्याकरण, गुण आहेत 6. प्रश्न 4 अ, सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ. पर्याय, जंगलातील धूर्त प्राणी, मळ्यातील मका खाणारा, धूर्त मानसी. उत्तर आहे धूर्त मानसी. आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ काय आहे? धूर्त मानसी. दुसरं वाक्य आहे, घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय, 1 अभिधा, 2 लक्षणा, 3 व्यंजना. उत्तर आहे लक्षणा. तिसरं वाक्य आहे, मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय, 1 व्यंजना, 2 अभिधा, 3 लक्षणा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिधा. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय, 1 लक्षणा, 2 व्यंजना, 3 अभिधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंजना. अशा प्रकारे आपण सूचनेनुसार कृती करा यासाठी 2 गुणांसाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. प्रश्न 4 आ, पुढील उदाहरणातील काव्यगुण ओळखा. गुण आहेत 2. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. यामधून काव्यगुण आहे प्रसाद. आणि दुसरं उदाहरण आहे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. यामध्ये काव्यगुण आहे ओज. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरे अशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित होती. प्रश्न 4 ई आहे, शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा. आता यामध्ये एक शब्द विचारला आहे, त्या शब्दाचे 2 अर्थ लिहायचे आहे आणि वाक्यात उपयोग लिहायचा आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की शब्दातील उच्चार साधर्म्य यावरून नेमका काय फरक होतो. तर पहिला शब्द दिला आहे 4. तर 4 या शब्दाचा पहिला अर्थ बघा, संख्या किंवा आकडा. 4 हा काय असतो? संख्या किंवा आकडा असतो. आणि दुसरा 4, 4 या शब्दाचा अर्थ काय होतो? चारणे. आता 4 संख्या किंवा आकडा याचा वाक्यात उपयोग, आईने मला 4 पेरू दिले. आणि चारणे याचा वाक्यात उपयोग, गाईला गवत चार. दुसरा शब्द आहे खोड. आता खोड या शब्दाचे सुद्धा 2 अर्थ होतात, जसे की खोड, खोड म्हणजे झाडाचा बुंधा. आणि दुसरा खोड, खोड म्हणजे खोडी काढणे किंवा छेड काढणे. आता खोड, झाडाचा बुंदा याचा वाक्यात उपयोग होतो, वडाच्या झाडाचे खोड मोठे आहे. आणि खोड, खोडी काढणे किंवा छेड काढणे याचा वाक्यात उपयोग होतो, राहुल रमेशची खोड काढतो.
अशा प्रकारे आपण शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा हा व्याकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न चौथ्यामध्ये ई आहे, खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा, कंसातील क्रियापदांची योग्य रूप वापरा। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध रिकामी जागा लिहिणे। आता लिहिणे यामध्ये क्रियापदाचे योग्य रूप वापरायचं आहे आणि ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते लिहायचं आहे। तर लिहिणे या शब्दासाठी योग्य रूप वापरायचं आहे लिहिला आणि ते वाक्य येईल भूतकाळामध्ये। तर वाक्य कसं तयार होईल, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला, वाक्य आहे भूतकाळातील। दुसरं वाक्य आहे, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला रिकामी जागा असल्यामुळे लवकर रिकामी जागा जाणे उठणे। तर यामध्ये जाण्याच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे जाणार आणि उठणे या जागेवर लिहायचं आहे उठ। तर हे वाक्य येईल भविष्यकाळातील। तर वाक्य तयार होते, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ। हे वाक्य कशातलं आहे, भविष्यकाळातील आहे। त्यानंतर तिसरं वाक्य आहे, भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास कंसामध्ये आहे करणे। आता करणेच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं आहे, करीन। तर ते वाक्य येईल भविष्यकाळातील। भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करीन, हे वाक्य आहे भविष्यकाळातील। आणि चौथं आणि शेवटचं वाक्य आहे, हसणे हा मनुष्य स्वभाव कंसामध्ये आहे असणे। तर असण्याच्या जागेवर आहे आणि हे वाक्य वर्तमान काळामध्ये येते। हसणे हा मनुष्य स्वभाव आहे, हा काय आहे, वर्तमान काळ आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या कृती व्यवस्थित सोडवल्या आहे, काळाचे योग्य ते नाव लिहिलं आहे आणि कंसातील क्रियापदांचे योग्य रूप वापरून हा प्रश्न पूर्ण केला आहे। अशा पद्धतीच्या वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे। अशा प्रकारे आपण वर्ग 11वी विषय मराठी नमुना घटक चाचणी उत्तरासहित या ठिकाणी पाहिली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असेचे असे प्रश्न आपल्या घटक चाचणीमध्ये येत नसतात, प्रश्न प्रकार असे येतात। तर अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारांचा जास्तीत जास्त सराव करायचा। जसे की आपण या ठिकाणी अशी पुस्तकं या पाठाचा उतारा घेतला आहे, दवात आलीच भल्या पहाटे ही कविता घेतली आहे। आपल्या परीक्षेमध्ये किंवा आपल्या शालेय घटक चाचणीमध्ये हेच येणार नाही किंवा यावरच उतारा विचारला जाणार नाही, दुसऱ्या पाठावर उतारा विचारला जाईल। तर अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातील। स्वमत, अभिव्यक्ती, तुलना करा, एका शब्दाचे 2 अर्थ लिहा, अर्थ स्पष्ट करा, अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त सराव करायचा आहे। व्याकरणामधील सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारांचा सराव करायचा आहे। विग्रह करा, सामासिक शब्द लिहा, हे सुद्धा त्यामध्ये आपण आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट करायचं आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा, शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।